नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज सांगली जिल्ह्याकडे आलोय. जिल्हा परिषद अध्यक्षपद राजकीय वातावरण एवढं पेटलेलं आहे, कारण सांगली जिल्हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा असते आणि भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी बॅकफूटवर यावं लागलेलं आहे. म्हणजेच महायुतीचं एकंदर जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य मतदारसंस्था ह्याच्यातल्या निवडणुका आणि त्याच्यातलं निकाल सगळे बघितले की ठिकठिकाणी इगो, स्वतःचा गट, हा माझा गट, हा तुझा गट, हेच महत्वाचं असतं. आणि त्यामुळं हे अध्यक्षपद महायुतीकडं का महाविकास आघाडीकडं ह्या विषयापेक्षा इतर चर्चा काय चालल्या त्याच्यावर विश्लेषण करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे दादा गट आणि बापू गट. पडळकरांच्या विरोधात ह्या दोन्ही गट काम करतात, हे सत्य आहे. आणि पडळकर नको म्हणून हे दोघं एकत्र आले, ही अवस्था आज तागायत आता पडळकरांच्या मुळे आहे. परंतु उद्या जिल्हा परिषद अध्यक्षपद बापू गटाला गेलं म्हणजे बापू गटच म्हणतो मी, ते महाविकास आघाडी वगैरे होणार नाही आहे. जयंत पाटलांचंच वर्चस्व सिद्ध होणार आहे आणि ते होत आहे, ते दाखवत आहेत खणखणीत. त्यांनी 18 त्यांचे उमेदवार निवडून आलेले आहेत आज तिथं त्या ठिकाणी. जयंत पाटलांनी त्याची ताकद दाखवलेली आहे, ते निर्विवाद सत्य आहे. परंतु आता ते म्हणणार हे महाविकास आघाडी म्हणून आहे, आम्ही एकत्रित काम केलं, हे नंतर म्हणतील. पण अध्यक्षपद जयंत पाटलांच्याकडं गेलं, शरद पवार राष्ट्रवादीकडे गेलं महाविकास आघाडीतलं, तर त्याच्यामध्ये बापू गट विजयी झाला असंच जिल्ह्यातलं चित्र होणार आहे. आणि दादा गट हा त्यांच्या पाठीशी राहिला, हे चित्र स्पष्ट होईल. म्हणजे दादा गट आणि बापू गट खऱ्या अर्थाने एकत्र आले का, तर हे चित्र कधी स्पष्ट होईल? महाविकास आघाडीचा अध्यक्ष जयंत पाटलांचा झाला तर. अन्यथा तसं म्हणता येणार नाही, त्यांचे वाद आहेतच असा त्याचा अर्थ होईल. आता विषय बाकी जाईल. विश्वजित कदमांची ताकद त्यांनी दाखवून दिलेली आहे, म्हणजे काँग्रेस. विशाल पाटील काँग्रेसकडे पण आहेत आणि म्हटलं तर अपक्ष पण आहेत. ते त्यांच्या पद्धतीनं जात असतात. त्यांचा मतदार, त्यांचे जी दादा गटाची जी लोक आहेत ते सांभाळण्यासाठी त्याला प्राधान्य देतात, हे आपण कायम बघितलेलं आहे. आणि लोकसभेत कशी ईर्ष्या झाली ती, जयंत पाटलांच्या विरोधात कसे एकत्र आले ते विश्वजित आणि विशाल, उघड त्यांनी क्रॉस घेतलेला होता, हे सगळ्या जनतेनं बघितलं. आणि विशाल पाटील चांगल्या मतानं कसे निवडून आले हेही आपण बघितलं. आत्ता महायुतीमध्ये सुद्धा अवस्था गटबाजीची आहे. बाबरांची भूमिका बघतोयच आपण, पडळकर नको, सुहास बाबर सुद्धा आक्रमक आहेत. आता पडळकरांनी चांगली मजल मारलेली आहे. 9 त्यांचे उमेदवार असल्यामुळे ते अध्यक्षपद महायुतीला होत असेल तर ते मलाच पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. पण मी तो विषय बाजूला का ठेवलाय आज, दादा गट आणि बापू गट मुद्दामून का आणले, तर जनतेला उत्सुकता त्याच्यात आहे. आज हे खरोखर एकत्र आलेत का पदासाठी परत हे क्रॉस करणार आहेत? आणि जर जयंत पाटलांचं विजय झाला, त्यांचा अध्यक्ष झाला, ते म्हणतात तेच झालं, तर विश्वजित विशाल हे कसे नतमस्तक झाले हेही पण चर्चा होणार आहे का? होणार नाही? लोकसभेत तुम्ही खाली मान घालायला लावली आमच्या नेत्याला, बापू गटाला. आज आम्ही त्याचा बदला घेतला, हे सुद्धा आता कार्यकर्ते बोलायला चालू झालं. म्हणजे लोकल राजकारण काय असतंय बघा, हे चालू झाले आता. मग काय विशाल पाटलांनी विश्वजितना नतमस्तक व्हावं लागलं की नाही आमच्या साहेबांच्या पुढं, असं कोण म्हणणार? जयंत पाटलांचे समर्थक. बापू गटानं श्रेष्ठत्व दाखवलं, हे आता वाद चालू झाले. म्हणजे महायुती, भाजप, सुहास बाबर, आता ते नंतर काय राजकारण होईल ते होईल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहील दादा गट, जयंत पाटील म्हणजे बापू गटाच्या अंडर काम करणार असं चित्र येणार का, परत हे विकोपाला जाणार, हे अतिशय बघण्यासारखं असेल. थोडेच दिवस राहिलेले आहेत, आज उद्या त्याचं चित्र स्पष्ट होईल असं दिसतंय. नक्की आपण पाहत राहू आणि विश्लेषण करत राहू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.